नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राहुरी येथील युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीची मिशन जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अधिग्रहण करण्यास आणि मोजणीस पदाधिकाऱ्यांनी घेतली हरकत। पुण्यामधील अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी उत्सवानं गाठला गर्दीचा उच्चांक, दहीहंडी उत्सवाची मोठी धूम। श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर आदिवासी समाजामधील महिलेनं केला विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। आणि राहुरी शहरामध्ये दहीहंडी उत्सवाची धूम, मोठ्या उत्साहात गोविंदा पथकानं दहीहंडी फोडून केला सण साजरा। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी येथील युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीची मिशन जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अधिग्रहण करण्यास आणि मोजणी करण्यास पदाधिकारी तसेच समाजाच्या कार्यकर्त्यांनी हरकत घेतली आहे। 24 सप्टेंबरला न्याय मिळवण्यासाठी मराठी मिशनचे कार्यकर्ते मुंबईमध्ये उपोषण करणार आहेत, अशी माहिती मराठी मिशन आणि युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीचे सचिव भांबळ यांनी दिली आहे। राहुरी येथील युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीची मिशन जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अधिग्रहण करण्यास आणि मोजणीस पदाधिकारी तसेच समाजाच्या कार्यकर्त्यांनी हरकत घेतली आहे। न्याय मिळवण्यासाठी मराठी मिशनचे कार्यकर्ते 24 सप्टेंबर 2018 रोजी आझाद मैदान मुंबई इथे उपोषण करणार आहेत, अशी माहिती मराठी मिशन आणि युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीचे सचिव DG भांबळ यांनी दिली आहे। सचिव श्री भांबळ यांनी सर्व संमतांना पाठवलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की यापूर्वी सर्वे नंबर 27-123 अ.ब.क. ही संस्थेची मिळकत 7 ते 8 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीनं घेतलेली आहे। त्याची रक्कम अद्यापही संस्थेस मिळाली नाहीये। शेतकऱ्यांच्या विकासासाठी या जमिनीचा उपयोग करणार या अटीवरती घेण्यात आली होती, मात्र कराराची मुदत संपूनही ती जमीन परत मिळाली नाहीये। ही परिस्थिती असताना राहुरी नगर परिषद हद्दीमधील सर्वे नंबर 29 11 23 33 ब 769 779 23 अ.ब.क. पैकी आणि 24 पैकी संस्थेची मिळकत घेण्याचा घाट घातला जातोय। या मिळकतीवरती संस्थेची प्राथमिक शाळा, गरीब मुलांचं वसतिगृह, कर्मचाऱ्यांचं निवासस्थान या वास्तू आहेत। या संस्था उर्वरित बखळ जागेचा वापर भविष्यामध्ये इंग्रजी शाळा, टेक्निकल स्कूल, हॉस्पिटल या शैक्षणिक आणि सामाजिक कामांसाठी वापरणार आहे। असं असताना ख्रिश्चन संस्था बंद पाडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावाखाली जमीन अधिग्रहण करण्याचा घाट घातला जातोय, असं श्री भांबळ यांनी सांगितलंय। मी DG भांबळ, अमेरिकन मराठी मिशन आणि युनायटेड चर्च बोर्ड फॉरवर्ड मिनिस्ट्रीज ह्या संस्थेचा सचिव आहे। राहुरी या ठिकाणी आमच्या संस्थेची OCPM स्कूल, शाळा, मुलींचे वसतिगृह, कर्मचारी निवासस्थानं, शालेय क्रीडांगण या जमिनी सर्वे नंबर 33 ब 29 अ 29 अ2 29 अ3 त्यानंतर 770 368 369 23 अ.ब.क. या जमिनी संस्थेच्या मालकीच्या आहेत। तसेच यापूर्वी मार्केट यार्डने आमच्या संस्थेची सर्वे नंबर 27 आणि 28 ही जमीन मार्केट यार्डसाठी घेतलेली आहे, परंतु त्याबाबत आमच्याकडे कुठलाही पुरावा उपलब्ध नाही आणि संस्थेने मार्केट यार्डला जमीन दिली अशीही माहिती उपलब्ध नाही। आज या ठिकाणी आमच्या संस्थेची जागा अधिग्रहण करण्याचा आदेश माननीय आयुक्त यांनी विभागीय आयुक्त यांनी काढलेला आहे। सदर जागा ॲक्वायर केल्यानंतर या ठिकाणाचा आमचा संपूर्ण ख्रिश्चन समाज हा नष्ट होणार आहे। आमच्या अमेरिकन मराठी मिशनचं 200 वर्षाचं कार्य या ठिकाणी नष्ट होणार आहे। शाळा बंद पडणार आहे, हॉस्टेल बंद पडणार आहे। अशा परिस्थितीमध्ये जर ही जो आदेश काढलेला आहे
हा आदेश आमची कुठलीही बाजू ऐकून घेतलेली नाही, आम्हाला कुठलीही बाजू मांडण्यासाठी संधी दिलेली नाही आणि एक प्रकारे ख्रिश्चन समाजाला या रावरीमधून नष्ट करण्याचंच हे कट कारस्थान आहे, असा हा आमचा दावा आहे. तेव्हा आमची विनंती आहे की अशा प्रकारे जे काही चाललेलं आहे जागा ते त्वरित थांबवावं, आमच्या समाजाला संरक्षण द्यावं, या ठिकाणच्या भविष्यात जे निर्माण होणाऱ्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना संरक्षण द्यावं आणि सहकार्य करावं म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो, विनंती केली आणि भूमापन अधिकारी यांना आम्ही आमचे पेपर्स दाखवले आणि आपण जे जमीन मोजणी करत आहात अधिग्रहणासाठी ही थांबवावी ही आम्ही त्यांना विनंती केलेली. मी रेव्हरंड सुभाष जाधव मराठी मिशनचा विश्वस्त आहे आणि गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यात आहे. मराठी मिशनच्या मिशनऱ्यांनी राहुरीच्या समाजाकरता ज्या जमिनी या ठिकाणी घेतलेल्या आहे त्याचा उपयोग शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यासाठी याचा उपयोग होतो आहे. परंतु काही दिवसापूर्वी या जमिनीवर मार्केट कमिटीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. विभागीय आयुक्त प्रांतांनी त्यासाठी नोटिसा काढल्या. त्या नोटिसाला उत्तर देऊन आम्ही वेळोवेळी जाऊन त्या ऑफिसमध्ये सांगितलं की समाजाची जागा आहे, मराठी मिशनची जागा आहे. त्यांनी आमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नेता आम्हाला न जुमतता अनाधिकृतपणे त्यांनी ती नोटीस काढून आज 3/9/2018 रोजी प्रत्यक्ष येऊन मोजणीचा कार्यक्रम केला होता. परंतु मराठी मिशनचे सेक्रेटरी, युनायटेड चर्चचे सेक्रेटरी मिस्टर भांबळसाहेब, विजया जाधव संबंधित पदाधिकारी येऊन त्यांनी या ठिकाणी त्यांना अटकाव केलेला आहे आणि त्यांना विरोध केलेला आहे आणि मोजणी आज त्या ठिकाणी रद्द केलेली आहे. मी वत्सलाबाई गायमुखे, मी अमेरिकन मराठा मिशनाच्या ट्रस्टीवरची विश्वास्तू आहे. 20 वर्षापासून आज आम्ही या सेवेमध्ये आहोत, या ट्रस्टीमध्ये आहोत. आमचं एकच म्हणणं आहे की ही जी मिशनऱ्यांनी जी जागा ठेवलेली आहे अल्पसंख्याकांसाठी आणि चर्च कमिटीच्या सभासदांसाठी, तेव्हा या जागेचा निकाल जो आहे तो समाजातर्फे लागलेला आहे आणि ही जागा विकू नाही आणि ही जागा समाजाला द्यावं असा 7/12च्या उतार्यावर नोंद आहे. पण सध्या ही जी दादागिरी करणारी लोक आहेत, पैशावाली लोक आहेत, पण आमचा समाज गरीब आहे. तो गरीब समाज आमचा त्यांनी जाणून बुजून हा मॅनेज करून या जागा लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी एकच विनंती करते की ही जागा आमच्या समाजात राहावा, आमच्या समाजाचाच अधिकार याच्यावर आहे. ही जागा विकण्याचा कोणालाही अधिकार नाही, कोणाला घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. परंतु समाज दुबळा असल्यामुळं, समाजाची परिस्थिती पाहत्यामुळं हे जे पैशावाले लोक आहेत, हे पैशावाले लोक समाजाला विठीस आणून, समाजाला भुरळ पाडून, समाजाला विश्वासात घेऊन ही आमची समाजाची जागा जी आहे हे लुटायचा प्रयत्न करतात. मी एवढीच विनंती करते की ही जी जागा आहे ही आमच्याच समाजासाठी आहे आणि आमच्याच समाजाला मिळावा, हीच मी विनंती करते. मी प्रथम देवाची स्तुती करतो की जे आज झालं कार्यक्रम, बांबळसाहेब एवढ्या लांबून आले आणि बरेच ख्रिश्चन आज ह्या निमित्ताने एकत्र आले. मी खरं देवाची स्तुती करतो, देवाला आभार मानतो की हे जे झालं ते चांगलं झालं, कारण की मार्केट यार्डनी ह्या आधी पण मिशनची जमीन घेतलेली आहे आणि ते परत ती जमीन घेऊ शकत नाही. आता मी फिडस इंडियातर्फे सुजित कानेकर बोलतो आहे. मी पण सिंधुदुर्गातून इकडे आलो हे जे आज कार्यक्रम होता त्यासाठी आलो, कारण की आम्हाला मुद्दामून यायला लागलं. माझा मेवना पण सुशील साळवी तो पण पुण्यावरून आम्ही एकत्र इकडे आलो आणि प्रथम आम्हाला पण कल्पना नव्हती काय होणार आहे. पण ज्यावेळी आम्हाला जाधव साहेब आणि इतर लोकांनी सांगितलं की आम्ही अशी ना हरकत घेतो आहे, आम्हाला पण त्यांच्याबरोबर उभं राहून आम्ही आज त्यांच्याबरोबर ती साथ दिली. आणि माझं अजून एक म्हणणं होतं की ज्यावेळी आम्ही स्टडी केला की आमच्या जमिनीवरती पण रिझर्वेशन पडलं, तर ते रिझर्वेशन एक तात्कालिक पिरियडसाठी असतं, पण त्या काळामध्ये मार्केट यार्डनी ते घेतलं नाही या त्यावरती त्यांनी पुढे आम्हाला त्याची मुदत वाढवून द्या असं पण बोलले नाही. आणि एकदा रिझर्वेशन कॅन्सल झाल्यानंतर परत ते पडत नाही असं माझा अभ्यास आहे. मी काय चुकत असेल मला माहीत नाही, पण माझा आज अभ्यास आहे की एकदा रिझर्वेशन कॅन्सल झाल्यानंतर अगेन परत ते पडू शकत नाही. आणि आज सर्वांनी एकत्र आले आणि सर्वांनी हे रोखलं आणि अक्षरशः त्या लोकांना पिटाळून लावलं इकडनं. त्याबद्दल
मी खरं देवाचे आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानतो. असंच ही जमीन टिकून राहावी ही देवाकडे मी मागणी करतो. आज दिनांक 3/9/2018 रोजी सकाळी 11 वाजता आम्ही YMC ग्राउंड या ठिकाणी मराठी मिशन युनायटेड चर्च ऑफ वर्ल्ड मिनिस्ट्री F287 या संस्थेचे प्रॉपर्टीची सिटी सर्वे या लोकांनी आम्हाला मराठी मिशन सचिव DG बांबळे यांना नोटीस पाठवल्यामुळं आज मोजणीसाठी सर्व मोजणीचे अधिकारी व येणार होते. सानप मॅडम आलेल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्हाला आमचे श्रीरामपूरला प्रांतसाहेब यांच्याकडं 1 वर्षापूर्वी आम्ही 10 लोकांनी हरकत अर्ज घेतलेले प्रॉपर्टी संदर्भात. SK जाधव, सुकुमार पवार, रावजी पटाले, अनिल कडमल, DG बांबळ, विजया जाधव, भोसले आमचे हरकत अर्ज असतानाही आम्हाला प्रांताने नोटीस न पाठवता, नोटीस न काढता परस्पर आमचे अर्ज निकाली काढले. परस्पर तहसीलदार साहेबांना प्रांतसाहेबांनी आदेश केले की या जागेची मोजणी करावी. आणि इथं आल्यानंतर मग आम्ही काल आमच्या समाजातील सचिव संजय हिवळे यांनी चर्चेमध्ये आलोचन केलं का उद्या 3 तारखेला जागेची मोजणी आहे, तुम्ही सर्व जणांनी इथं हजर राहावे. आज सकाळी 11 वाजता कणकवलीतून आमचे कांडेकर साहेब, सुशील साळवे, DS साळवे आणि चिरंजीव, आमचे मराठी मिशनचे सचिव DG बांबळ, चेअरमन विजया जाधव, इथं स्थानिक रेव्हरंड सुभाष जाधव व DM चर्चचे सेक्रेटरी संजय हिवळे व समाजातील सर्व चर्च सभासद यांनी येऊन तिथं मोजमाप करायला आलेल्या सानप मॅडम यांना थांबायला लावलं. हे करू नका, ही या जागेची मोजणी करू नका, याला आमची हरकत आहे. आणि ही जागा आम्ही ऑलरेडी पूर्वी मार्केट यार्डने काही जागा घेतली होती संस्थेची, त्याच्यामुळं डबल दुसरी जागा परत अतिक्रमण करता येत नाही किंवा मार्केट यार्डला घेता येत नाही शासनाला. असा शासनाचा सुप्रीम कोर्टाचा एक GR आहे का जागा देता येत नाही. एक जागा घेतल्यानंतर त्या संस्थेची परत जागा घेता येत नाही. आता संस्थेचा GR असतं नाही. हे मार्केट यार्डचे लोक येऊन आमचे इथली पाठीमागचं 3.5 एकर नांगरून घेतलं. मिशन शाळा चालू वसतिगृह आहे, चालू शाळा आहे, ग्रँटेबल स्कूल आहे, तिथं आमच्या शाळा आहे, हॉस्टेल आहे, हे बंद पाडून यांना ही जागा घ्यायची म्हणजे आम्हाला तर म्हणजे धक्कादायक बाब आहे समाजासाठी. त्याच्यामुळं आम्ही या मोजणीला जाहीर विरोध केला. समाज सगळे लोक आले होते आणि या समाज म्हणजे त्या सिटी सर्ववाल्यांनी आमच्या समाजातील सर्व लोकांचे म्हणणे ऐकले व त्या सह्या घेऊन त्याला स्थगिती दिली. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सकल मराठा समाजाच्या वतीनं पुरंदर तालुक्यातील सासवड शिवतीर्थावरती गेल्या 25 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. दरम्यान खंडोबा देवस्थानच्या विकास आराखडा बैठकीसाठी राज्यमंत्री विजय शिवतारे हे जेजुरीला आले होते. त्यावेळी मराठा आरक्षणावरती त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूयात. पुरंदर तालुक्यातील सासवड शिवतीर्थावरती गेल्या 25 दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन सुरू आहे. खंडोबा देवस्थानच्या वतीनं विकास आराखड्यासाठीच्या बैठकीसाठी राज्यमंत्री विजय शिवतारे जेजुरीला आले होते. त्यावेळी मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला आपण अजूनही भेट दिली नसल्याचे विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलंय ऐकूयात. पुरंदरला सासवडला मराठा समाज त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसला, तुम्ही अजूनही त्या ठिकाणी गेला नाही, याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी येत आहेत. याबद्दल मला माहिती आहे, ते जास्त तुम्हीच बोललेलं मलाही माहिती आहे. असं आहे, मी सरकार पूर्णपणे प्रयत्न करतो आणि मी निवळ गंडवागंडवी करणारा माणूस ते जाऊन फक्त काहीतरी भाषण करायचे आहे. हे आरक्षण देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी, हे आरक्षण देण्यासाठी असणाऱ्या तांत्रिक बाबी, कायदेशीर अभ्यास, मराठा समाजाच्या काय काय गरजा आहेत त्या मराठा समाजाच्या नेत्यांना जाऊन विचारा की पहिल्यांदा या बाबतीतल्या सूचना 1.5 वर्षापूर्वी पुण्यात जो मोर्चा घेतला होता त्याच्या अगोदर मी दिल्या होत्या की मराठा समाजाचा आर्थिक उदार 2 वर्षापूर्वी दिल्या होत्या. राजकीयदृष्ट्या जाऊन फक्त भाषणं करणे याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. मुख्यमंत्री महोदयांबरोबर या बाबतीमध्ये बारकाईने चर्चा करण्यासाठी माझा महत्त्वाचा रोल आहे हे मी आपल्याला निक्षून सांगू इच्छितो. फक्त भावनात्मक म्हणून तिथे काहीतरी मी यावं आणि इतरांनी काय बोलावं, मी सत्तेमध्ये आहे, मी सरकार आहे, मग आमचं ते कर्तव्य आहे. मराठा आरक्षण जे इतरांना 50 वर्षात जमलं नाही एवढे मराठा मुख्यमंत्री असताना मी आपल्याला खात्री देतो की हे मुख्यमंत्री आणि शिवसेना भाजपचं सरकार
टिकाऊ आरक्षण, तकलादू आरक्षण इलेक्शनच्या वेळेस दिलं गेलं आणि ते चाललं नाही कोर्टात. याला जी काही प्रक्रिया आहे, मागासवर्गीय आयोगाचे अहवाल, ते अहवाल आल्यानंतर मग राज्य सरकारचा रिपोर्ट तो केंद्र सरकारला जाणार आणि मग नोटिफिकेशन वगैरे, हा सगळी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, मागासवर्गीय आयोग अशा सगळ्या यंत्रणा आहेत. याच्यामधून व्यवस्थित अभ्यास करून, अभ्यास नव्हे त्याच्यात कृतीशील अशा प्रकारचे रिपोर्ट्स हो, सगळ्या बारीक सारीक गोष्टी मुद्दाम मी सांगू इच्छित नाही की गेल्या वेळेचं आरक्षणाच्या वेळेस काय झालं होतं, ते कसं हाणून पाडलं गेलं होतं, ते कोणी पाडलं घेतो, त्याच्यामध्ये मागासवर्गीय आयोगाचा काय रोल झाला, हे बोलण्याच्या गोष्टी नाहीत. परंतु त्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी विजय शिवतारेंना माहीत आहेत. मुख्यमंत्र्यांशी सततचा संपर्क आहे आणि म्हणून तिथे जाऊन फक्त बोलण्यापेक्षा खऱ्या अर्थाने हे आरक्षण मिळण्यासाठीची महत्त्वाची भूमिका कुणाला कळो न कळो देवाला माहीत आहे, विजय शिवतारे ती करतोय. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सासवड येथील आंदोलनाला भेट देऊन आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन केलंय. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलाय. विजयकुमार हरिचंद्र, C24 तास, जेजुरी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हेवाडी फाटा इथे रस्त्यावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ रस्त्यामध्ये भातांच्या रोपांची लागवड करून निषेध व्यक्त करून अनोखं आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं कोल्हेवाडी फाटा इथे रस्त्यामध्ये भाताच्या रोपांची लागवड करून निषेध व्यक्त करण्यात आलाय. या रस्त्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. वारंवार अपघातही घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. काका चव्हाण, पूनम मते, सुरेखा दमिष्टे, शुभांगी खिरीड, दीपक मते, सौरभ मते, सुधाकर गायकवाड, कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अमोल उदमाले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुण्यामधील मानाची दहीहंडी समजल्या जाणाऱ्या अखिल वारजे कॅनॉल रोड दहीहंडी उत्सव समितीच्या वतीनं सालावतप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आलाय. यंदा या दहीहंडीनं गर्दीचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढलेत. दहीहंडीचं हे 11वं वर्ष आहे. पुण्यामधील मानाची दहीहंडी समजल्या जाणाऱ्या अखिल वारजे कॅनॉल रोड दहीहंडी उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी गोपाळकाला उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य आयोजक तुषार काळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडीनं गर्दीचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढलेत आणि यावर्षी उच्चांक गाठलाय. गेल्या 10 वर्षांपासून वारजे कॅनॉल रोड दहीहंडी उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे नित्यनियमानं हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा उत्सवाचं हे 11वं वर्ष आहे. यावेळी दहीहंडी उत्सव समितीचे प्रमुख आयोजक तुषार काळे यांच्या विनंतीला मान देऊन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भीमराव तपकीर, आमदार मेधा कुलकर्णी तसेच शहर सुधारणा समिती अध्यक्ष सुशील मेंगडे, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक राजाभाऊ बराटे आणि सगळ्यांचे आकर्षण ठरणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कृती खरबंदा तसेच उर्वशी रोटेला यांनी उपस्थिती लावली होती. या दहीहंडीचं आयोजन करणाऱ्या तुषार काळे यांनी खास महिलांसाठी राखीव जागा आयोजनस्थळी केली होती. तसेच भव्य स्टेज आणि लाईटची व्यवस्था आणि हजारो तरुणांना थिरकण्यासाठी आकर्षक डीजेची व्यवस्था करण्यात आली होती. दहीहंडी रात्री 10 वाजता फोडण्यात आली आहे. यावेळी गोपालकृष्ण भगवान की जय नावाच्या घोषणेनं सर्व आसमंद दुमदुमून गेला आणि उत्सवाची सांगता करण्यात आली आणि पुढच्या वर्षी लवकर दहीहंडी यावी अशी भावना उरामध्ये बाळगून सगळी तरुणाई आपल्या घराकडे परतली आहे. कार्यक्रमाच्या वेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर आयोजकांकडनं सगळ्या पोलीस प्रशासनाचे यावेळी आभार मानण्यात आलेत. वारजे परिसरामध्ये आमचे कार्यकर्ते तुषारजी काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने गेले 11 वर्ष या भागामध्ये दहीहंडी उत्सव साजरा होत आहे आणि खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती जतन करण्याचं काम या भागामध्ये तुषार काळे करत आहेत.
मी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीने देखील तुषार काळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व नागरिकांना आज दहीहंडीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी समितीच्या वतीने खूप उत्साहामध्ये या ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. जेवढे गोपाळ भक्त या ठिकाणी जमलेत, तुषार काळे आणि श्रद्धाताई काळे यांचं मी मनापासून अभिनंदन करते. सगळ्या गोपाळ भक्तांना हार्दिक शुभेच्छा देते, गोविंदांना हार्दिक शुभेच्छा देते. अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी उत्सवातर्फे आलेल्या सर्व गोपाळ भक्तांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. यंदाचे आमचे 11वे वर्ष असून यंदा उर्वशी रोटेला, कीर्ती खरबंडा हिंदी सिने अभिनेत्र्या आणि माननीय सामाजिक न्यायमंत्री दिलीप भाऊ कांबळे, तसेच आमचे खडकवासला मतदारसंघाचे लाडके आमदार भीमराव अण्णा तापकीर, तसेच कोथरूडचे आमच्या लाडके आमदार मेधाताई कुलकर्णी, तसेच आमचे लाडके नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुशील भाऊ मेंगडे आणि दीपक भाऊ पोटे यांची प्रमुख उपस्थिती इथे आहे. तसेच सर्वांना गोपाळकालेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. राज्याच्या इतिहासामध्ये नावाजलेलं एकमेव म्हणजे अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी या ठिकाणी जे ते महोत्सवाचं स्वरूप या ठिकाणी फक्त एकमेव आहेत ते तुषार भाऊ काळे. कुठलीही वर्गणीने मागता स्वतःच्या खर्चाने ते त्या ठिकाणी गेले 11 वर्ष, कारण इथं हृदयामध्ये त्यांच्या इथं श्रीकृष्णासारखंच कोरले गेलेलं आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी एक सामाजिक उपक्रमातून या ठिकाणी दहीहंडीचं महोत्सवाचं अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजनबद्ध या ठिकाणी या 11व्या वर्षी आणि अनेक वर्षी या ठिकाणी करत आलेलं आहे. तमाम सर्वांचं सहकार्य, कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता सामाजिक क्षेत्र फक्त त्यांनी मनाशी अंग बाळगलेलं एकमेव कार्यकर्ता म्हणजे तुषारभाऊ काळे यांच्या वतीनं आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं या वारजेच्या इतिहासात एकच मानाची दहीहंडी म्हणजे अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी महोत्सव समिती. सबको जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं. आई होप आप लोग बहुत एंजॉय कर रहे हो. मुझे बहुत मज़ा आ रहा है. ये मेरी पहली जन्माष्टमी है पूना में. मुझे जेन्युइनली देख के इतना अच्छा लग रहा है कि कान्हा जी कितने बड़े बड़े फैंस हैं. वो वैसे भी निराले हैं, उनका तो क्या कहना. बट थैंक यू कि आप लोग सब इधर इकट्ठे हुए और इतने प्यारे स्वागत के लिए थैंक यू वेरी वेरी वेरी. आगे भी ज़रूर आना. मैं मानती हूँ कि मेरा सबसे ज़्यादा यानी मेरे दिल के सबसे ज़्यादा करीब है वो मूवी. उसका एक डायलॉग बोलती हूँ मैं. सत्तू हमसे पूछते हैं कि आप हनीमून पर कहाँ जाना चाहते हैं, तो हम कहते हैं हमें ना किसी ठंडी ठंडी सी जगह पे जाना चाहिए. हमारी ना एक सीक्रेट इच्छा है. हम चाहते हैं कि शादी के बाद हम अपने पति के साथ गूगल पर धुत हो जाए. आप सभी को जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं. सबसे ज़्यादा पसंदीदा जगह हाथी घोड़ा पालकी, हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. शिरूर तालुक्यातील सविंदने इथून 2 महिन्यांपूर्वी पळून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीसह आरोपीला विजापूर येथून शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक किरण धोंगडे यांनी अधिक माहिती दिली आहे. शिरूर तालुक्यातील सविंदने इथून 2 महिन्यांपूर्वी पळवून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीसह आरोपीस विजापूर इथून शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय. सविंदने इथून 26 जून रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी गोविंद श्याम बंडगर यानं शेजारी राहणाऱ्या 13 वर्षाच्या मुलीस फूस लावून पळवून नेलं होतं. आरोपी हा पुण्यामध्ये मुलीच्या वडिलांच्या खोलीमध्ये भाड्यानं राहत होता. त्या ठिकाणी या मुलीला हा मुलगा त्रास देत असल्यामुळे या मुलीस तिच्या वडिलांनी सविंदने या आपल्या गावाकडे आजोबाकडे राहायला पाठवलं होतं. काही दिवस इथे राहिल्यानंतर मुलगी रात्री 2च्या सुमारास घरामधनं बेपत्ता झाली होती. त्यामुळे वडिलांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. पोलिसांच्या पुढे तपासाचं मोठं आवाहन निर्माण झालं. पोलीस उपनिरीक्षक किरण धोंगडे यांनी तपासाची सूत्र हाती घेऊन पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार जनार्दन शेळके, नितीन गायकवाड यांच्या पथकानं कर्नाटक इथे ठाण मांडून आरोपी आणि मुलीस रंगेहात पकडलाय.
आरोपी गोविंद श्याम बंडगर याच्यावरती बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये पोलीस कोठडी त्याला देण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण धोंगडे हे करतायत. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत संवेदने गावचे फिर्यादी यांची मुलगी एक गोविंद श्याम बंडगर वय वर्ष 20 राहणार लातूर 12 नंबर पाटी यांनी दिनांक 26/6/2018 रोजी रात्री 2 ते 4:30 वाजण्याच्या दरम्यान त्यांची मोटरसायकलवर घेऊन गेले. नंतर मोटरसायकल रस्त्यात सोडून ते बाहेरगावी गेले. वेळोवेळी त्यांचा शोध घेतला आणि त्यावेळेस ते मिळाले नाही, परंतु त्यांचे लोकेशन घेऊन आम्हाला मिळालेली बातमीप्रमाणे स्लम एरिया विजापूर, जिल्हा विजापूर, कर्नाटक राज्यात आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप पाटील साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर पखाले साहेब, DYSP मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक KR घोंगडे व पोलीस नाईक शेळके आणि पोलीस नाईक गायकवाड यांचं पथक रातोरात टीम तयार करून पाठवली. त्यांनी तिथं टावरच्या आधारे स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घेऊन अचूक ठिकाणी शोध घेतली असता ती मुलगी व आरोपी मिळून आलेत. आरोपीला ताब्यात घेतले असून 7 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेली आहे. 5 तारखेपर्यंत रिमांड मंजूर झालेली आहे आणि मुलगी अल्पवयीन आहे आणि अशा प्रकारे गोष्टीला आळा बसावा म्हणून आम्ही वैद्यकीय शास्त्राच्या आधारे वैद्यकीय तपासणी करून त्यास पोस्को व अन्य कलम त्यात वाढवत आहोत. गुन्ह्याचा तपास चालू आहे. धन्यवाद. अरुण कुमार मोटेसह कॅमेरामन राजेश खराडे, C24 तास, शिरूर. 3 सप्टेंबर रोजी राहुरी शहरामधील भर वस्तीमध्ये मठ गल्ली येथील सिन्नरकर यांच्या किराणा दुकानाशेजारील कचरा कुंडीजवळ एक छोटं अर्भक मृत अवस्थेमध्ये आढळून आलंय. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. राहुरी शहरामधील भर वस्तीमध्ये 3 सप्टेंबर रोजी मठ गल्ली येथील सिन्नरकर यांच्या किराणा दुकानाशेजारील कचरा कुंडीजवळ एक छोटं अर्भक मृत अवस्थेमध्ये आढळून आलंय. राहुरी शहरामध्ये एकीकडे गोपाळकाल्यानिमित्त कृष्ण जन्म सोहळा साजरा होत असताना शहरामधील मठ गल्ली इथे गणपती घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती सिन्नरकर यांच्या किराणा दुकानाशेजारी एका कचरा कुंडीजवळ सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान सुमारे 4 ते 5 महिन्यांचं अर्भक मृत अवस्थेमध्ये आढळून आलंय. परिसरामधील लहान मुलं या ठिकाणी खेळत असताना त्यांना सदर अर्भक दिसून आलंय. त्यांनी काही मोठ्या लोकांना याबद्दल माहिती सांगितली आहे. काही वेळातच इथे बघ्यांची मोठी गर्दी झाली. तर या घटनेची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले आणि सतीश शिरसाट यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिसराची पाहणी करून सदर मृत अर्भकाला ताब्यात घेण्यात आले आणि राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. वैद्यकीय अधिकारी वर्षा डोईफोडे यांनी मृत अर्भकाची तपासणी करून सदर अर्भक हे 4 ते 5 महिन्यांचं असून ते स्त्री जातीचं असल्याचा अंदाज व्यक्त केला. या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आता या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव हे करतायत. काल्यानिमित्त राहुरी शहरात सर्वत्र कृष्ण जन्म साजरी होत असतानाच राहुरी शहरातील मठ गल्ली येथे एका 4 ते 5 महिन्याचे अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने या परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय जाधव हे करीत आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या समोर आदिवासी समाजामधील नाजुका भोसले या महिलेनं विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी या महिलेस उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले, तर प्रकृती खालावल्यामुळे त्या महिलेला नगर येथे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय. सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या समोर आदिवासी समाजामधील नाजुका भोसले या महिलेनं विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी या महिलेस उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलाय. काही महिन्यांपूर्वी नाजुका भोसले यांना काही नातेवाईकांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र संबंधित आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान श्रीगोंदा पोलिसांनी या आरोपींना तडीपार का करण्यात येऊ नये अशा स्वरूपाच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या एका आरोपीनं नाजुका भोसले यांना त्रास देण्यास सुरुवात केली. फिर्याद देण्यासाठी ही महिला पोलीस ठाण्यामध्ये आली. पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या समोर तिनं आपली कैफियत मांडली. त्यानंतर या महिलेला तक्रार देण्यास सांगण्यात आलं. ही महिला पोलीस ठाण्यामध्ये गेली. त्यानंतर 5 ते 7 मिनिटांमध्ये नाजुका भोसले ही पोलीस स्टेशनच्या बाहेर आली. आपल्याजवळ असणारी विषारी औषधाची बाटली उघडून त्यांनी ती औषध प्राशन केले. तेव्हा बाजूला उभं असणाऱ्या पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेत हातामधील बाटली ताब्यात घेतली आहे. नाजुका भोसले हिला तात्काळ उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी नगर इथे हलवण्यात आलंय. दरम्यान पोलीस निरीक्षक बाजीराव पवार म्हणाले की त्या महिलेनं कोणत्या कारणामधनं विषप्राशन केलंय हे महिलेच्या चौकशीनंतर स्पष्ट होईल. कशावरून काय झालं? पैसे मागत आहे, मी करून द्यायचे. विष कशाला घेतलं पोलीस स्टेशनमध्ये? पोलीस स्टेशनला विष कशाला घेतलं? तक्रारच घेतलं, म्हणजे नुसते केस घेतात, काहीच करत नाही. म्हणून घेतलं. किती दिवस झाले चक्रा मारतात? किती दिवस झाले पोलीस स्टेशन चक्रा मारतात? महिने 2 महिने, म्हणजे जसं मारलं ना तसं तरी नुसतं फोकर. हिला भेटलं, हे नाही चांगलं बोलत, तिला भेटलं, ते नाही चांगलं बोलत. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. श्रावण महिन्यामधील शेवटच्या 4थ्या सोमवारी मंचर येथील तपणेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी महादेवाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील तपणेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी 4थ्या श्रावणी सोमवार निमित्त सकाळपासूनच रांगा लावून दर्शन घेतलंय. मंचर इथे असलेल्या या पुरातन तपणेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त सकाळी महादेवाच्या पिंडीचा दुग्ध अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महादेवाचा जयघोष करत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर देवस्थानही आंबेगाव तालुक्यामध्ये असल्यामुळे भीमाशंकर इथे जाणारे भाविक या ठिकाणी थांबून तपणेश्वराचं दर्शन घेत होते. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अमरनाथ सेवा संघातर्फे खिचडी, चिवडा, खजूर, केळी आदी फराळाचं वाटप करण्यात येत होतं. गेल्या 19 वर्षांपासून अमरनाथ सेवा संघातर्फे भीमाशंकर आणि तपणेश्वर इथे येणाऱ्या भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केली जाते, असे अमरनाथ सेवा संघाच्या वतीनं सांगण्यात आलंय. ओम नमः शिवाय. मी अमरनाथ सेवा संघातर्फे बोलतोय. इथे मंचर येथे तपणेश्वर भूमी इथे व भीमाशंकरला अमरनाथ सेवा संघातर्फे मोठ्या प्रमाणात लंगर लावला जातो. या लंगरमध्ये भाविकांना खिचडी, केळी, खजूर, राजगिरीची चिक्की व सफरचंद, चहा इत्यादी वस्तू वाटल्या जातात. भीमाशंकर जाणाऱ्या भाविकांसाठी अमरनाथ सेवा संघातर्फे साधारण मंचरला 15 ते 18 हजार लोकांचा महाप्रसादाचा कार्यक्रम होतो व भीमाशंकरला साधारण 30 ते 40 हजार लोकांना महाप्रसादाचं वाटप केलं जातं. हा संपूर्ण कार्यक्रम आम्ही बाबा धायबर, सूर्यकांत धायबर यांच्या नेतृत्वाखाली पार पाडला जातो. अमरनाथ सेवा संघातले सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतात. 4ही सोमवार आम्ही उत्तम प्रकारे पार पडले. या सोमवारी दर सोमवारपेक्षा 4थ्या सोमवारी सर्वात जास्त गर्दी होती. आज तोही सोमवार व्यवस्थितरित्या पार पडला. जय बोले. जय बोले. अमरनाथ सेवा संघाच्या वतीने दरवर्षी श्रावणी सोमवारी फराळाचं वाटप केलं जातं मोठं. तसंच हे एक समाजसेवी संघटना आहे. शाळेतील मुलांना ड्रेस वाटप, त्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, तसेच इतर काही गरीब असतील त्यांनासुद्धा आमच्या संघातर्फे मदत केली जाते. आणि भीमाशंकर आणि मंचर दोन्ही ठिकाणी भंडारा आमच्या अमरनाथ सेवा संघाच्या वतीने चालू आहे. आजसुद्धा भरपूर प्रचंड गर्दी होती. आजसुद्धा एकदम आनंदात सर्व कार्यक्रम पार पडले.
अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत धायबर आणि आमच्या अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाजन यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आमच्या अमरनाथ सेवा संघातर्फे धार्मिक यात्रांचं आयोजन केलं जातं. अतिशय कमी दरात आम्ही सर्व यात्रेकरूंना यात्रेची उत्तम प्रकारे सोय करतो. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी शहरामध्ये 3 सप्टेंबर रोजी दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्याचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अण्णासाहेब शेटे मित्रमंडळाची 11,111 रुपयांची दहीहंडी तर राहुरी नगर परिषद नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या मित्रमंडळाची 12,501 रुपयांची दहीहंडी गोविंदा पथकानं फोडून जल्लोष साजरा केलाय. गोपालकाल्यानिमित्त राहुरी शहरामध्ये 3 सप्टेंबर रोजी दहीहंडी सोहळा साजरे करून तालुक्याचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अण्णासाहेब शेटे मित्रमंडळाची 11,111 रुपयाची तर राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या मित्रमंडळाची 12,501 रुपयाची दहीहंडी गोविंदा पथकानं फोडून दहीहंडी उत्सव साजरा केलाय. अण्णासाहेब शेटे मित्रमंडळ आणि साई महिला बचत गट यांच्या वतीनं आयोजित दहीहंडी सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावरती आमदार शिवाजी कर्डिले, चाचा तनपुरे, विद्यमान नगरसेविका सौ नमिता शेटे, सौ राखी तनपुरे, सौ राजश्री तनपुरे, शहाजी ठाकूर, विजय डवले, पत्रकार वसंत झावरे, राजेंद्र वाडेकर, नितीन तनपुरे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळमकर आदी उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार शिवाजी कर्डिले यांनी सौ नमिता शेटे आणि अण्णासाहेब शेटे यांच्या कार्याचं कौतुक केलंय. तसेच गोविंदा पथकाला वैयक्तिक 5,000 रुपयांचं बक्षीस देखील दिलंय. आणि जे नेहमी सातत्याने त्यांना सहकार्य करतात, मदत करतात, असे आमचे अण्णासाहेब शेटे आणि या दहीहंडीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमच्या माता भगिनी, पुरुष वर्ग, तरुण मित्र आणि विशेष करून पत्रकार आमचे राजेंद्रजी वाडेकर, दुसरे पत्रकार, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भारत देशाला वेगळी आगळी खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलंय. आणि आज आपण पाहतो का श्रीकृष्णाच्या जन्माच्या निमित्तानं तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये असं एकही गाव नाही का आपल्याला माहिती का तिथं त्या ठिकाणी सप्त्याचा कार्यक्रम होत नाही. 7 दिवस आपण पाहतो का श्रीकृष्णाच्या जन्माच्या निमित्ताने अनेक अखंड हरिनाम सप्ताह होतात आणि सप्त्याच्या माध्यमातून आपल्या शहरातल्या ग्रामीण भागातल्या महिला असतील, पुरुष असतील, महाराजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ज्ञानदान देण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये होतंय. आणि आपण पाहतो का काल रात्री 12 वाजता ज्या वेळेला श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेला आपल्याला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब सर्व जनतेला वेगळा आगळा आनंद खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होण्याचं काम झालंय. आणि या आनंदामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग सहभागी होतो आणि सहभागी होत असताना आपल्याला माहिती आहे का दिंडीचा मोठमोठाला करोडो रुपयाचा त्या ठिकाणी उपक्रम केले जातात. परंतु न्यायालयाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही गोष्टीची त्याच्यामध्ये बंदी आणली. परंतु बंदी जरी कदाचित त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ह्या खेळामध्ये जरी कदाचित बंदी जरी आणली असली तरी मात्र तरुण मुलं एकत्र येतात, उत्साहाने आनंदामध्ये त्या ठिकाणी हा दहीहंडीचा कार्यक्रम आयोजन नियोजन करण्याचं काम केलं जातं. अण्णांनी पुढाकार घेऊन खरं वास्तविक पाहता हा उपक्रम सुरू करण्याचं काम केलं. आता नमिताताईच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर ह्या भागाच्या जेव्हापासून नगरसेविका झाल्या तेव्हापासून नगरपालिकेचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, ड्रेनेजचा असेल, हे तर प्रश्न नगरपालिकेकडून सातत्याने प्रयत्न करून सोडवण्याचं काम केलं. परंतु आपण स्वतः एक भगिनी समजून आमच्या भगिनीला कुठंतरी आधार मिळाला पाहिजे, कुठे न्याय मिळाला पाहिजे, मदत झाली पाहिजे म्हणून सातत्याने माझ्याकडे त्यांनी संपर्क केला, पाठपुरावा केला आणि सांगितलं का कर्डिले साहेब काही का महिना स्वतःच्या महिला पायावर उभा राहिला पाहिजे.
छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायाला कुठेतरी बँकेच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे, सहकार्य झाले पाहिजे. त्यावेळेला आपण जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेक महिन्याला बिना त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं व्याज न लागता मोठ्या प्रमाणामध्ये बचत गट स्थापन करून आपण मदत करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतलाय. यावेळी नरेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गोविंदा पथकानं गोपाला गोविंदाची घोषणाबाजी करत 4 ते 5 थर लावून दहीहंड्या फोडून नागरिकांची मने जिंकली आहेत. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह चाचा तनपुरे, सोनेबापू जगधने, विजय डवले, प्रकाश पारख यांनी सामान्य नागरिकांमध्ये मिसळून गोविंदा पथकाच्या बरोबर नाच केलाय. तर नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे मित्रमंडळाच्या वतीनं बांधण्यात आलेली 12,501 रुपयांची दहीहंडी गोविंदा पथकानं फोडली आहे. यावेळी राहुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी आदी उपस्थित होते. सकाळी 10 वाजता शहरामधील मराठी शाळा इथून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून या उत्सवाला सुरुवात झाली. या गोविंदा पथकानं रात्री 10 वाजेपर्यंत शहरामधील तालुक्यातील सर्व दहीहंड्या फोडून उत्सव मोठ्या आनंदानं साजरा केलाय. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून तसेच पाण्याच्या प्रश्नासंदर्भात प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांनी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि महानगरपालिका गटनेते अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलंय. 10 तारखेपर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा देखील देण्यात आलाय. पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून पाण्याचा अपूर्ण पाणीपुरवठा, कमी दाबानं होणारा पाणीपुरवठा अशा विविध प्रश्नी प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांनी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि महानगरपालिका गटनेते अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता विजी कुलकर्णी यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलंय. येत्या 10 तारखेच्या आतमध्ये तोडगा निघाला नाही तर यापुढचं आंदोलन अधिक तीव्र असेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून प्रभाग क्रमांक 20 मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. त्यावर वारंवार पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन दखल घ्यायला तयार नाहीये. म्हणून काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि महानगरपालिका गटनेते अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विभागामधील नागरिकांनी हे ठिय्या आंदोलन केलंय. येत्या 10 तारखेच्या आतमध्ये हे प्रश्न सोडवले जातील असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले. अमोल उदमरेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर उद्यानाची सुरक्षा रामभरोसे आहे. येथील 27 पथदिव्यांची अज्ञातांनी मोडतोड केली आहे. सुरक्षा रक्षकाची इथे गरज आहे. तसेच CCTV बसवणं देखील गरजेचं आहे. येथील अनेक कामं अजून अपूर्णच आहेत. त्यामुळे या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी विश्वस्त आणि नागरिकांनी केली आहे. नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर मंदिर परिसरामध्ये राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास निधीमधनं उभारण्यात आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर उद्यानाची सुरक्षा सध्या रामभरोसे आहे. या उद्यानामधील पथदिव्यांची अज्ञात व्यक्तींकडून मोडतोड करण्यात आली आहे. इथे संरक्षण भिंतीसह सुरक्षा रक्षकाची अत्यंत गरज आहे. तरी याकडे मात्र सर्वांचं दुर्लक्ष होताना दिसतंय. शासनाच्या देहू आळंदी तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत निधीमधनं संत ज्ञानेश्वर मंदिरामागील ज्ञानेश्वर उद्यानाचं काम मागील 2-3 वर्षांपासून सुरू आहे. अनेक कामं अद्याप अपूर्ण अवस्थेमध्ये आहेत. या उद्यानामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि सच्चिदानंद महाराजांच्या शिल्प बसवण्यात आले आहेत. या उद्यान परिसरामध्ये मागील महिन्यातच विद्युत रोषणाई देखील करण्यात आली. त्यामध्ये 60 छोटे पथदिवे आणि 60 मोठे पथदिवे बसवण्यात आलेत. मात्र एका महिन्यामध्येच येथील 27 छोट्या दिव्यांची मोडतोड झाली आहे. मोडतोड झालेल्या या पथदिव्यांच्या विद्युत वायरिंग देखील उघड्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. तसेच इथे बसवण्यात आलेले पथदिवे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत असे संस्थांचं म्हणणं आहे. शहरामधील एकमेव असलेले हे उद्यान अल्पावधीमध्येच नेवासा तालुक्यातील भाविकांच्या पसंतीस उतरलं. या उद्यानामध्ये महिला वर्ग देखील येतो. संध्याकाळी 5 ते 7 या वाजेच्या दरम्यान महिला वर्ग आपल्या लहान मुलांच्या सोबत या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील इथे पथदिवे असायला हवेत. मात्र सध्या ते बंद आहेत. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण होतोय.
विकासाच्या दृष्टीनं शहरामध्ये सर्वात सुंदर अशी वास्तू संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये झाल्यामुळे नेवासेकरांना विकासाचा किरण दिसून आला. मात्र काही उपद्रवी अशा प्रकारे जर सुंदर वास्तू उद्ध्वस्त करत असतील तर याची जबाबदारी कोण घेणार? काही सुद्धा नागरिकांकडनं या उद्यानामधील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, संरक्षण भिंत तसेच सुरक्षा रक्षकाची मागणी करण्यात येते. आणि हे जे उद्यान उभारण्यात आलेलं आहे ते उद्यान महाराष्ट्र शासन तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत जो आहे प्रयोग त्याच्या अंतर्गत हे उद्यान विकसित करण्यात आलेलं आहे. त्या उद्यानामध्ये त्याचं ते पूर्णत्व आता या ठिकाणी दिसतं आहे आपल्याला, परंतु त्याच्यामध्ये सुरुवातीमध्येच अनेक त्रुटी त्या ठिकाणी आहेत. त्या त्रुटी या ठिकाणी न केल्यामुळं, दुरुस्त केल्यामुळं या ठिकाणी त्याची आज जी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये इथे लाईट उभा केलेले आहेत, पोलवरचे लाईट आहेत, छोटे लाईट आहेत त्या ह्याच्या लॉनच्या कडेचे, ते लाईट अत्यंत कमजोर पद्धतीचे त्या ठिकाणी बसवण्यात गेलेले आहेत. ही पब्लिक प्लेस आहे, या ठिकाणी हजारो लाखो भाविक येतात, लहान मुलं येतात, अनेक वर्दळ या ठिकाणी असल्यामुळं ते सहजासहजी हात लागतात, पडू शकतात आणि त्यामुळं त्याचं नुकसान या ठिकाणी होऊ राहिलेलं आहे. परंतु त्यासाठी असणाऱ्या त्या त्रुटी त्या ठिकाणी दुरुस्त केल्या गेल्या तरच हे उद्यान सुरक्षित राहू शकेल. अन्यथा या ठिकाणी संस्थांची एकतर आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळं त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणावर खर्च संस्थान करू शकत नाही. त्याच्यामुळं कमीत कमी माणसावर ज्या वेळेस त्याला संरक्षण होईल त्याच वेळेस हे या उद्यानाला कमी माणसावर, कमी मॅन्युअल पॉवरवर या ठिकाणी त्याची देखरेख करता येईल, त्याची सुबत्ता राखता येईल, त्याची व्यवस्था राखता येईल, त्या ठिकाणी शिस्त ठेवता येईल. या सर्व गोष्टी करताना सुरुवातीपासून लक्षात घेतल्यामुळे अनेक अडचणी या ठिकाणी आहेत. त्याला आता सर्व सामोरं आम्हाला जाण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी त्या उद्यानामध्ये जे लॉन उभारलेले आहे त्या लॉनला अत्याधुनिक आता पाण्याची देण्याची सुविधा निर्माण केलेली असतानासुद्धा त्याच्यासाठी त्यांनी ती व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली नाही. एकतर त्या ठिकाणी मायक्रो स्प्रिंकलर त्या ठिकाणी बसू शकत होते किंवा ठिबक सिंचन त्या ठिकाणी त्याची व्यवस्था करू शकते. ही जर व्यवस्था त्या ठिकाणी केली असती तर आजचा आम्हाला जो होणारा खर्च आहे मॅन्युअल पॉवर, ज्या वेळेस हे काम होत होतं किंवा जे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष काम या उद्यानाचं चालू आहे. तीर्थविकास आराखड्यामध्ये चांगल्या प्रकारचं उद्यान तयार झालेलं असून या उद्यान वास्तू तयार झाली, पण त्या वास्तूला कंपाऊंडची म्हणजे गरज आहे आणि ते नसल्यामुळं येणारे जाणारे जनावरं त्याचा मोठा त्रास होतो. या ठिकाणी CCTV असणं गरजेचं आहे, कारण ज्या ठिकाणी लोक येतात भाविक, कुणी लॉनवर बसतं, कुणी झालं पुढं तोडतं, ते जर तोडलं तर त्यांना म्हणजे बोलता येईल. आणि इथं संरक्षण करण्यासाठी एक चांगला सिक्युरिटी असणं आवश्यकता आहे आणि तो जर असेल तरच इथं या उद्यानामध्ये जी गर्दी होती, तरुणी येतात किंवा कोणी बसतात, तर त्यांना थोडंसं त्यांच्यावर जाप राहील या हिशोबाने संस्थान याच्याकडे लक्ष देत आहे. आणि ते सूचना फलक लावून या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी भाविकांनी सहकार्य केलं पाहिजे व जनतेने त्याला हातभार लावला पाहिजे की या ठिकाणी कसं आपलं उद्यान कायमस्वरूपी चांगलं राहील याकडे लक्ष दिलं जाईल. आणि राहिलेले जे कामं पूर्ण केले तरच संस्थान या गोष्टीला व्यवस्थित उद्यान संरक्षण करू शकेल. जर याला गेट नसेल, कंपाऊंड नसेल, CCTV कॅमेरे नसेल आणि जर संरक्षण करणारा माणूस नसेल, पाणी द्यायला त्याला एक माणूस नेमावा लागेल किंवा त्याची स्प्रिंकलरची व्यवस्था झाली पाहिजे, तरच संस्थान नीटनेटक्या प्रमाणात करू शकेल. विद्युत रोषणाईचं काम करण्यात आलं आहे. त्याच विद्युत रोषणाईच्या 60 छोट्याल्या दिव्यांमधले 30 दिवे हे काही उपद्रवी नागरिकांनी या येणाऱ्या गार्डनमध्ये संरक्षण भिंत नसल्याच्या कारणास्तव काही उपद्रवी नागरिकांनी ते दिवे आज तोडून टाकले आहे, मोडलेल्या अवस्थेमध्ये पडलेले आहे. काही तर त्या ठिकाणी दिवे काढून नेलेले आहे, त्याच्या वायरीसुद्धा उघडर आहे. आपण जे बघत आहोत हे दिवे 60 दिव्यातील 30 दिवे असे पूर्णपणे या गार्डनमधले खाली पडलेले आहेत. त्याला पूर्णपणे फाउंडेशन करण्यात आलेले नाही, फक्त 2 स्क्रूवरती हे दिवे बसवण्यात आलेले आहे. तर काही ठिकाणी यासारखे दिवे काढून ह्या वायरी उघड्यावर आहे, उघड्यावर वायरी असल्याने अपघात होणार. मात्र हे निश्चित आहे, याकडं ठेकेदारांनी चांगल्या प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे. शंकर नामने, C24 तास, नेवासा. सरकारनं केलेल्या भरमसाठ इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये सांगलीमध्ये राष्ट्रवादीनं गाडीला धक्का मार आंदोलन केलंय. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दुचाकी वाहन ढकलत नेऊन इंधन दरवाढीचा निषेध केला.
भाजप सरकारनं इंधनामध्ये केलेल्या भरमसाठ दरवाढीच्या विरोधामध्ये सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं गाडीला धक्का मार आंदोलन करण्यात आलंय. सांगलीमधील स्टेशन चौक इथून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दुचाकी वाहनं ढकलत नेऊन इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. सत्ताधारी सरकारनं इंधनाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे आणि पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर गगनाला भिडवून ठेवलेत. सध्याचे जनमत हे सरकारच्या विरोधामध्ये वाढत चाललंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनाची स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत केली आहे. मात्र जनतेला अच्छे दिन अजूनही अनुभवता आले नाहीयेत. जनतेचा रोष पाहता दरवाढ करणाऱ्या या सरकारला मुदतवाढ देणार नाही असा विश्वास आंदोलनाच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाय. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी अच्छे दिनची घोषणा 2014 इलेक्शनच्या आधी केली होती. पेट्रोल स्वस्त करतो, युवकांना नोकऱ्या देतो, शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा जास्त दर देतो, अशा वगैरे वगैरे कर्जमाफी करतो, असे वगैरे वगैरे घोषणा केली होती. त्यातील सगळ्यात खोटी घोषणा त्यांची पेट्रोल व डिझेल वाढ. कारण रोज आपण पाहताय 2014 पासून जी दरवाढ होत आहे डिझेल आणि पेट्रोलची, ती आज सुद्धा दरवाढ झालेली आहे. जवळजवळ त्यांचं सरकार आल्यापासून 30 ते 35 रुपयाची वाढ आता डिझेल आणि पेट्रोलमध्ये झालेली आहे. तर त्या वाढीच्या निषेधार्थ आम्ही सर्व राष्ट्रवादीचे आमचे सर्व कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते, नगरसेवक सर्वजण आम्ही त्यांचा निषेध म्हणून रस्त्यावर गाड्या ढकलून आंदोलन केलेलं आहे. पुन्हा एकदा आमची सरकारांना विनंती आहे की त्यांनी भाव अतिशय रास्त आणायला पाहिजेत. त्यांनी ज्या घोषणा केल्या. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरी येथील युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीची मिशन जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अधिग्रहण करण्यास आणि मोजणीस पदाधिकाऱ्यांनी घेतली हरकत. पुण्यामधील अखिल वारजे कॅनल रोड दहीहंडी उत्सवानं गाठला गर्दीचा उच्चांक. दहीहंडी उत्सवाची मोठी धूम. श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर आदिवासी समाजामधील महिलेनं केला विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. आणि राहुरी शहरामध्ये दहीहंडी उत्सवाची धूम. मोठ्या उत्साहात गोविंदा पथकानं दहीहंडी फोडून केला सण साजरा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर तमाणा बिनधास्त.